बातमी बघूयात। केंद्र आणि राज्य सरकारकडून नाफेड आणि पणन महासंघाकडून तूर खरेदीसाठी नोंदणीचं आवाहन करण्यात आलं होतं, पण पोर्टल आणि वेबसाईट सुरू नसल्यामुळे तूर खरेदीसाठीची नोंदणी खोळंबलेली आहे। व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने सध्या तुरीची खरेदी सुरू झाली आहे, त्यामुळे तात्काळ पोर्टल सुरू करावं जेणेकरून शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही अशी मागणी शेतकरी करतोय। दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। आपल्यासोबत स्वतः शेतातील शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, या ठिकाणी नाफेडचं एकीकडे पोर्टल बंद आहे। केंद्र सरकारने नाफेड योजना चालू केली होती हमी भाव त्यासाठी की हमी भावासाठी 7,750 रुपये भाव तुरीला देणार होते, पण ती अद्यापपर्यंत बंद असल्या कारणामुळे हे व्यापारी वर्ग हा जो आहे हा शेतकऱ्याची पिळवणूक करतोय आणि व्यापारीच सावकार बनले। हे सर्वात महत्त्वाचं झालेलं आहे, कारण ते ओला माल, कोरडा माल, वाळव नाना अशा प्रकारचे नाटकं करत आहे आणि पळून भावात मागत आहे। आता शेतकऱ्यांनी हा माल काढलेला हा कुठे ठेवावा हा सर्वात मोठा प्रश्न झालेला आहे आणि घरदारं शेतकऱ्यांचे थोड्याशा खराब अवस्थेत असल्यामुळे पाण्याच्या अभावी माल खराब होण्याची संभावना आहे। त्यामुळे शेतकरी जसा आलेला माल आहे तसा न्यायला तयार आहे मार्केटमध्ये, परंतु व्यापारी जे आहे यांचं संघटन झाले आपल्या व्यापारीचं आणि केंद्र यांचं संघटन झालेलं असलं राजकारण्यांचं, तर त्याच्यामुळे हा संपूर्ण जो मालाला भाव भेटत नाही हा फक्त त्याच्यामुळे भेटत नाही आहे। त्यांनी जर कधी सर्व काही केलं व्यवस्थित तर फक्त आश्वासन देतात, आश्वासन दिल्यानंतर काही कोणत्याही गोष्टीची पूर्तता होत नाही आहे। या गोष्टीवर सर्वात मोठा प्रश्न हा झालेला आहे आणि शेतकऱ्याला जर कधी माल काय भाव मिळतोय तुम्हाला नाफेड नसल्यामुळे? आता नाफेड नसल्यामुळे आम्हाला भाव मिळतोय 4,000 4,500 रुपये भाव मिळत आहे। त्याच्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे हा सगळा नाराज झालेला आहे शासनावर आणि केंद्र सरकारने नाफेड ही चालू करावी लवकरात लवकर, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। केंद्र सरकारने नाफेड ही योजना लवकर पोर्टल सुरू करावे अशीच अपेक्षा आहे। दादा, काय सांगाल, एकीकडे नाफेडचं पोर्टल बंद आहे। नाफेडचं पोर्टल सोयाबीनपासून बघतो आम्ही। सोयाबीनचा भाव त्यांनी 48-50 दिला, नंतर स्थानिक व्यापारी 41च्या वर कोणीच देत नाही आहे। तसं पाहिलं तर व्यापारी आणि नाफेड यांचे संगमत चालू आहे। हे एकमेकांचे काहीतरी दबलेले आहेत, त्याच्यानं ते चालू होऊ देत नाहीत आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ देत नाहीत। व्यापाराच्या माध्यमातून होणारी शेतकऱ्याची पिळवणूक कुठेतरी थांबेल आणि 4,500 रुपये जो तुरीला भाव मिळतो तो कुठेतरी 7,500वर जाईल अशीच अपेक्षा या ठिकाणी शेतकरी वर्गांनी व्यक्त केली आहे। मात्र नाफेडचं जे पोर्टल आहे ते नेमकं सुरू कधी होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। राज्यात शासकीय हमीभाव केंद्रांवर तूर खरेदीला सुरुवात झाली आहे। असं असलं तरी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसल्याचं समोर आलंय। शासनाच्या जाचकटींना कंटाळून शेतकरी आपल्या शेतीतील तूर बाजारात विकायला पसंती देतोय। शासनाचा हमीभाव आणि बाजारात मिळणारे पैसे हे जवळपास सारखेच असल्याने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना तूर विक्री करायला पसंती देतोय। या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव। हमीभाव शासन देतंय, नाफेडकडनं खरेदी होते तुरीची, मात्र शेतकरी नोंदणीकडे पाठीवर होतात का? कारण असं आहे की आता नोंदणी जरी केली तर शेतकऱ्याचाच घाटा आहे, कारण सेम भाव दोन्हीकडे चालू आहे आणि शासनाच्याकडे आपण दिली तर चालणी वगैरे होणार आहे यातली आणि त्याच्यानंतर त्यांची जे तिथं न्यायाचं हे करायचं, बाजारात एका दिवसात पैसे भेटतात आणि आम्हाला काय सोंगणाऱ्याचे पैसे द्यायचे आहेत, काढणाऱ्याचे पैसे द्यायचे आहेत आणि भावात तर काही हे नाही आहे। त्यामुळे आम्ही आता शासनाला न देता बाजारातच विकू, 100 रुपये कमीने विकू, कारण की पैसे ताबडतोब भेटतात। 100 रुपये कमीने विकतील पण शासनाला देणार नाहीत असा पवित्रा सध्या शेतकऱ्यांचा आहे। दादा, मला सांगा, शासनाला सोयाबीन असो, तूर असो, कुठलंही विकलं तर पैशासाठी किती वाट पाहावं लागते? खूप वाट पाहावं लागते साहेब। मार्केटमध्ये कसं आहे, नगदी पैसा भेटून जाते हातात, मजुऱ्या खर्च करावं लागतात। कसं आहे, एवढी वाट मजूर थांबू शकत नाही ना पैशासाठी, तर ताबडतोबच पैसे भेटतात मार्केटलाच आम्ही तूर विकून मोकळे होऊन जातो। 100 रुपयानं कमी गेलीच चालते, कारण आता भाव जवळपास सारखेच आहेत, काही फरक नाही आहे भावात। सरकारी तोच भाव देऊन राहिला आणि मार्केटला तोच भाव भेटून राहिला, त्यामुळे मग इकडे नगदी पैसा भेटते ते विकले देऊन पैसा हातात येतो आणि मजुऱ्या चुकवा लागतात। सगळ्यात मोठी अडचण शेतकऱ्यांची मजुरांची आहे, कारण की हातोहात पैसे शेतकऱ्यांना नाफेडकडून मिळत नाही, पैशासाठी वाट पाहावं लागते आणि बाजारात शेतकऱ्यांना हातोहात पैसे मिळतात आणि त्यांचा पैशांचा चुकारा त्यांना लवकर करता येतो। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला।